पैलवान माऊली जमनाडे हात वरती करा। महान भारत केसरी किताबाचा मानकरी शाहू विजय गंगावेस तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वनाथ हरगुल्यांचा पट्टा आहे। मनप्रीत सिंह पैलवान हात ऊपर कीजिए। पंजाब केसरी किताबाचा मानकरी आहे। अमृतसर अखाडा पंजाब या ठिकाणी सरावाला आहे तो देखील अशी कुस्ती आखाड्यावरती लागणार आहे। खान 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 शाबास माऊली जमनाडे बोल बजरंग बली की आखाड्यावरती आली शाबास। आणि आखाड्यावरती एकच पंच राहतील। फयाज भाई कुस्ती चालू असताना पंचांना एक विनंती आहे, कृपया आपण फिरते राहायचं आहे। माजी नगराध्यक्ष प्रकाशराव नाईकोडी वस्तात एकटे पंच म्हणून काम पाहतील या कुस्तीला आखाड्यावरती। नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय। सर्वांनी शांतता राखा आता। ए पैलवान खाली बस पैलवान खाली बस। इथं मध्ये कोणी उभे राहणार नाही आता इथं कोणी। आणि महाराज चॅम्पियन राहुल शिंदे सर दोघं पंच म्हणून काम पाहतील। कुस्ती सुटणार नाही। हा पंच कमिटी सांगते कुस्ती सुटणार नाही हो। आणि नंबर 1 च्या कुस्तीची सलामी जडते। कुस्तीला प्रारंभ होतोय। लाल लांगेचा पैलवान माऊली जमनाडे महान भारत केसरी किताबाचा मानकरी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडीचा पैलवान गंगावेस तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वनाथ हरगुल्यांचा पट्टा। आणि काळ्या लांगेचा पैलवान मनप्रीत सिंह पंजाब केसरी अमृतसर आखाडा पंजाबला सराव करतो अशी कुस्ती लागलेली आहे। आणि उत्कृष्ट कुस्ती कमेंट्री चाली म्हणून वस्ताद आबा घोलप यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलं आहे। एका तगड्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। समोर डोक्याला डोकं लागलेलं आहे। हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं घेण्यात आलेला कुस्ती मैदानातील अकोले कुस्ती मैदानातील अखेरची कुस्ती सुरू आहे। 2,51,000 रुपये इनामाची ही कुस्ती या तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर किरलावजी लामटे साहेब यांच्यातर्फे पुरस्कृत आहे। आणि प्रशांतरावजी सदाशिव लोखंडे मित्रमंडळ आणि माननीय महेशराव देशमुख या दानशूर व्यक्तिमंडळ या कुस्तीसाठी पुरस्कृत केलेला आहे। 2,51,000 रुपये मला महाराष्ट्र विरुद्ध पंजाब अशी लढत अकोलेच्या पवित्र मातीमध्ये। डाव्या पवित्र्यावरती माऊली जमनाडे उजव्या पवित्र्यावरती मनप्रीत सिंह अशी कुस्ती लागलेली आहे। जसा नामदेवरायानं महाराष्ट्राचा टाळ पंजाबच्या मातीमध्ये वाजवला तसा ज्या पैलवानांना माऊली जमनाडेनं महाराष्ट्राचा शड्डू पंजाबच्या मातीमध्ये वाजवला। एक तुफानी कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। शाहू विजय गंगावेस तालीम कोल्हापूर 30 गंगावेस कोल्हापूरच्या दक्षिणेची वेस म्हणजे गंगावेस महान गुरुबरे विश्वनाथ हरगुल्यांचा पट्टा आहे। ज्या गंगावेसला डबल महाराष्ट्र केसरी गणपतरावांना खेडकर घडले, ज्या गंगावेसला हिंद केसरी दिनानाथ सिंहांना घडले, ज्या गंगावेसला स्वर्गीय हरिचंद्र बिराजराव घडले, ज्या गंगावेसला 51 गदेंचे मालक कुस्ती सम्राट अस्लम काजी घडले, ती शाहू विजय गंगावेस तालीम कोल्हापूर। ज्या गंगावेसला सिकंदर शेख सराव करतो, ज्या गंगावेसला प्रकाश बनकर सराव करतो, त्या तालीमध्ये पैलवान माऊली जमनाडे। एक ऐतिहासिक असलेली गंगावेस तालीम कोल्हापूर दोघांनाही सद्गुरू लाभलेले आहेत। या सद्गुरू सारखा असता पाठीरा काय इतरांचा लेखा कोण करी मग राजाची गंता काय भीक मागे। परंतु जीवनामध्ये सद्गुरू मिळावा लागतोय मंडळी। तसे गुरु मग पावलं पावली भेटतात। गुटखा कसा खावा आणि मटका कसा लावावा ह्याला बी गुरुच असतात मंडळी। जीवनामध्ये गुरुवरती जीवनाची दिशा आणि दशा ठरत असते। हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले। समोरासमोर कुस्ती मनप्रीत सिंह विरुद्ध पैलवान माऊली जमनाडे। महान भारत केसरी किताबाचा मानकरी माऊली काही शब्दात ताकद आहे हो। एकेरी पटा लागण्याचा प्रयत्न मनप्रीतचा आणि एकेरी पटा लागला आणि कब्जा घेतला पैलवान माऊली जमनाडेचा। मनप्रीत सिंह पंजाबच्या पैलवान कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे। समोर करून बसलेला पैलवान माऊली जमनाडे निघून जाण्याच्या विचारामध्ये आहे। हा बाहेरून कोणी बोलू नका। डावापुरती लांग धरू द्या फक्त, कुस्ती रोखायला लांग धरायची नाही। ह्या पैलवानांचा सराव रोज लांग धरूनच आखाड्यामध्ये असतो। कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलाय। पैलवानची मान, सापाची मान आणि हत्तीची मान ही मजबूतच असायला हवी। कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलाय। पंजाब कर्ण कब्जा घेतलेला आहे पैलवान माऊली जमनाडेचा। हा फक्त डावापुरती धरू द्या।
कुस्ती रोखायला जांग धरू नका. हा, घुटना करायचा असेल तर लांग धरा, मच्छी गोता करायचा असेल तर लांग धरा, गिस्सा मारायचा असेल तर लांग पकडा, परंतु कुस्ती रोखायला लांग धरू नका. पहलवान मनप्रीत सिंह, कुश्ती रोकने के लिए लांग पकड़ने के नहीं, खाली डाव करने के लिए चड्डी धरने का, लांग पकड़ने का. चला कुस्ती करा. माऊली जमनाळे आणि मनप्रीत सिंह, आपल्या भागात चड्डी धरून कुस्ती दिली जात नाही, परंतु आमच्या पुणे जिल्ह्यापासून पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लांग धरून कुस्ती दिली जाते. मंडळी, जर मच्छी गोता करत असेल चड्डी धरली जाते, परंतु इथं लांग धरायला फक्त डावापुरती चड्डी धरायला परवानगी आहे. कुस्ती रोखायला चड्डी धरायला दोघांना परवानगी नाही. शाबास. हार जितीची पर्वा न करता लढणारा पैलवान माऊली जमदाडे किती महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये अनेक वेळेला सेमी फायनल पर्यंत मजर मारलेला पैलवान, अनेक वेळा नशिबानं हुलकावणी दिली त्याला, परंतु जिद्द सोडली नाही. माऊली जमदाडे पैलवान महान भारत केसरी किताबाचा मानकरी झाला. एक वारकरी संप्रदाय त्याचं घराणं, पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाचं छोटंसं गाव, भास्करराव जमदाडे यांचा चिरंजीव, त्याचे बंधुराजाई सागरदादा जमदाडे आमचे परमित्र चांगले पैलवान. एक तगडी कुस्ती लागलेली आहे समोर, मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून माऊली जमदाडे पैलवानला फक्त लढ म्हणा. कुणाही सोबत कुस्ती असू द्या, हार जितीची पर्वा न करता लढणारा पैलवान एक विनयशील आणि नम्र पैलवान म्हणून त्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. असा पैलवान माऊली जमदाडे आखाड्यावरती लढतोय. छडी टांग्याची पोझिशन घेतली होती समोर, बोट धरायचे, उंगली पकडायची नाही पैलवान, उंगली पकडणे का नाही. मनप्रीत सिंह, हा, उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चालली म्हणून महाराज चॅम्पियन राहुल शिंदे सरांकडून माझ्या वाणीचं कौतुक करू, माझ्या शब्दाचं कौतुक करू, माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलाय. राहुल शिंदे सर, मी आपला आभारी आहे. चला पहलवान माऊली जमदाडे मनप्रीत सिंह, कुस्ती करने का पहलवान, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन कीजिए पहलवान. आप पंजाब से महाराष्ट्र में क्यों आए हो, ये दिखला दो जरा. आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चालली म्हणून माझे मार्गदर्शक, या भागातील कुस्ती वाढवण्यासाठी ज्या माणसाचा सतत हातखंडा असतो असे भोईर गुरुजी जे हनुमान आखाड्याचे वस्ताद, यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चालली म्हणून माझ्या वाणीचं कौतुक करून, माझ्या शब्दाचं कौतुक करून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलाय. इंडिया इज माय कंट्री, पुणे इज माय ब्युटिफुल सिटी, कुस्ती आणि बजरंगबली इज माय प्रॉपर्टी. माझ्या जीवनामध्ये अशा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद कमवलेला आहे. कुस्ती करा. माऊली जमदाडे आणि मनप्रीत सिंह पहलवान, कुस्ती कीजिए, कुस्ती छुटेगी नहीं पहलवान, कुस्ती करनी पडेगी. हो, पंचकमिटी सांगते कुस्ती काटा झाली पाहिजे. आणि व्यासपीठावरती बसलेला नामदार साहेबांनी देखील सांगणार, कुस्ती सुटणार नाही, कुस्ती खट्टच आणि निकाली झाली पाहिजे. यासाठी अट्टासाई अकोले जी हनुमान आखाडा कमिटीचा एक व्यायामशाळा उभी राहिली. त्या ठिकाणी अनेक मुलं कुस्तीदार श्री गणेशा गिरवतात, अकोल्याचं नाव संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये गाजवतात. ह्या आखाडा कमिटीला द्यावे तितके धन्यवाद थोडे आहेत. सर्व जाणती बुजुर्ग माणसं सोबतीला घेतली, सर्व तरुण एकवटले. ओहो, दुहेरी पट काढला आणि कब्जा घेतला पैलवान माऊली जमदाडेनं. मनप्रीत पैलवानचा कब्जा घेतलेला आहे, तसाच कब्जा द्या, कुस्ती फक्त मध्ये घ्या फिरून, हा, आणि कब्जा द्या आता माऊली पैलवानला. मनप्रीत सिंहचा कब्जा माऊली जमदाडे पैलवानने घेतलेला आखाड्यावरती. कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे. एक जबरदस्त आणि जबरी कुस्ती सुरू आहे. दोन मानवी वाघ एकमेकांवरती तुटून पडलेले आहेत मंडळी. पंजाब विरुद्ध महाराष्ट्राची लढत अकोलेच्या पवित्र मातीमध्ये. एक वेळ मोठ्यानं बजरंग बलीचा जय जयकार करा सर्वांना. बोल बजरंग बली की शाबास. हो हो, लाऊडस्पीकर वाले थांबा जरा, कुस्ती झाल्यानंतर लावा ते. जबरदस्त मगरमिठी मारलेली आहे पैलवान माऊली जमदाडेनं. मनप्रीतचा कब्जा घेतलेला आहे, समट करून बसलेला आहे. मनप्रीत निघून जाण्याच्या विचारामध्ये आहे. जीवनामध्ये हार कोणालाही मान्य नसते हो. सोशल मीडियाच्या काळामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत देशाने देखील फार मोठी प्रगती साधलेली आहे मंडळी. आल्या आल्या सांगितलं, भारताची तरुण पिढी विनाशाच्या वाटेवरती उभी आहे मंडळी. गाव तिथं क्रीडांगण आता राहिले नाही. क्रीडांगणाची जागा दवाखाना आणि मेडिकलने घेतली.
इड्या मारून दाराच्या अंगणावरती उड्या मारणाऱ्या पिढ्या जन्माला लागला. एक युवा निवेदक या नात्यानं सदा तरुणांसाठी 2 वाक्य सांगतो. अरे तरुणांनो, वाईट परिस्थितीमध्ये घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू पिऊन तुम्हाला मिळतं तरी काय, रात्री अपराधी भेटले एखादी तरुणी तर मानात तिला आपली माय, आणि तेव्हाच घडेल कलियुगातला छत्रपती शिवराय. कल्याणच्या सुभेदाराची सून नाजरा म्हणून आली असता तिला माता म्हणून मागे धरणारा शिवरायांचा महाराष्ट्र या, शिवरायांचा वीरांचा साधू संतांचा महाराष्ट्र या. मंडळी, काही दिवसापूर्वी भोईर गुरुजी महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये एक हळहळजनक घटना घडली. या भागाला परिचित असताना पैलवान कदाचित या मैदानामध्ये नंबर 2 ला लढला असता. साई कुस्ती केंद्र राजूर या ठिकाणी सराव करणारा पैलवान मच्छिंद्र भोईर या पैलवाननं या लालमातीचा अलविदा घेतला. मच्छिंद्र भोईर हा पैलवान आपल्यातून निघून गेला. त्याच्या आत्म्याला चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साई कुस्ती केंद्र राजूरला असलेला पैलवान मच्छिंद्र भोईर या लालमातीला एक अस्सल हिरा आपल्या सर्वांना सोडून गेला. अशी पाखरे त्यांनी स्मृती ठेवून जाते. माणसाचा निर्दय परत नाही. हृदयविकाराच्या झटक्यानं मच्छिंद्र भोईर हा पैलवान आपल्यातून निघून गेला. मंडळी, तमाम कुस्ती शौकीनांकडून मच्छिंद्र भोईरच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वाशिम जिल्ह्यातील पैलवान परंतु नगर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राने त्या पोरावरती फार प्रेम केलं. कुमार महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी होता. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन होता. विदर्भ केसरी किताबाचा मानकरी होता मच्छिंद्र भोईर पैलवान. त्याच्या आत्म्याला जमावलेला तमाम कुस्ती शौकीनांकडून एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी माऊली जमनाडे मनप्रीत सिंह कुस्ती कीजिए पैलवान. कुस्ती जर निकाली झाली तर महाराज चंबे राहुल शिंदे सरांकडून दोघांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. याला म्हणायचं दान हो. पैसे सर्वांक आहेत, परंतु दान कुठं करायचं जाण आणि भान असणारी माणसं आहे. अकोले ग्रामस्थ करण्यासारखं होतं. ओ हो, कब्जा घेण्याचा प्रयत्न पैलवान माऊली जमदाडेचा ते जाणलेला आहे मनप्रीत सिंहनं. कुस्ती निकाली झाली तरच राहुल शिंदे सरांचे 1000 रुपये आहे. बाप रे बाप, दसरंग फिरण्याचा प्रयत्न होता तिथं मनप्रीतचा. पुन्हा माऊली जमदाडे पैलवान कब्जा घेतलेला आहे. आलेल्या तमाम कुस्ती शौकीन वस्ताद मंडळी पैलवान मंडळींचं हनुमान व्यायामशाळा कमिटीच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. क्वालिटी पोहे यांच्याकडून कुस्ती जर निकाली झाली तर 1000 रुपयाचं बक्षीस. वाह, करण्यासारखं उदार अंतकरण असणारी माणसं इथं आहे. फक्त करणारा पोरग पाहिजे. कुस्तीला अलीकडच्या काळात दिवस फार चांगले आलेत. या मैदानातील प्रमुख उपस्थिती काही कारणास्तव या तालुक्याचा अस्सल हिरा मानाचा तुरा पैलवान हर्षवर्धन सदगिरी इथे येऊ शकला नाही. परंतु 2019 साली महाराष्ट्र केसरीची गदा ज्यानं नाशिक जिल्ह्याला मिळवून दिली या तालुक्याचा सुपुत्र अकोला तालुक्यातील कुंभाळणे गावचा एकदा हर्षवर्धन सदगीर पैलवानसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. काही कारणास्तव या मैदानाला येऊ शकला नाही पैलवान हर्षवर्धन सदगीर. जय बजरंग कंस्ट्रक्शन यांच्याकडून कुस्ती तर निकाली झाली तर 1000 रुपयाचं बक्षीस. वाह, याला म्हणायचं दान. दान कुठं करायचं हो याची जाण आणि भान असलेली माणसं आहेत. माझं एवढं लिटर जात आणि तेवढं लिटर जात आहे. दान कुठं करायचं. बंगला बांधला 50 लाखाचा, जमीन घेतली 20 एकर, सोनं केलं 50 तोळं आणि पोरग तेवढं बाटलीचं नादा झालंय खुळं. का जगावं आणि कशासाठी जगावं माणसानं, याचं पोविजन तो तरुण जीवनामध्ये शोधत असतो. तो तरुण जीवनामध्ये यशस्वी होत असतोय. मंडळी, तरुणांवरती या देशाची कारोमदार अवलंबून आहे. थंडी पाऊस वादळ वारे सारे दुबळ्यांसाठी. अरे युग ओहो बॅकथ्रो आणि बॅकथ्रोडावरती पैलवान माऊली जमनाडे विजयधरा वस्ताद विश्वधर हरगुल्यांचा पट्टा गंगावेश तालीम कोल्हापूर पैलवान माऊली जमनाडे या मैदानातील अखेरची कुस्ती विजय. सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा. बोल बजरंग बली की. पैलवानाचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आणि यात्रोत्सवाच्या निमित्तानं घेण्यात आलेला अकोले कुस्ती मैदान संपला. सर्व कुस्ती निवेदक अक्षय मुलूक जाहीर करतो. झालेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माईकवाले माईक घ्या तुमच्या ताब्यात. Sagar in the mix.
आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।